नमस्कार मंडळी, आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या शाळेचं नाव आहे निशा मम्मी रेसिपी. तर मम्मी सांगा आज काय बनवणार आहे? तर मी तुम्हाला आज सांगून दाखवणार आहे का उन्हाळा इतका खूप कडक उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यासाठी आपल्याला थंड पदार्थ काहीतरी पाहिजे खायला आणि चविष्ट आणि न कधी बघितलेला तुम्ही तर ते मी लाडू नाचणीचे म्हणजेच नागलीचे लाडू आज तुम्हाला एकदम भारी पद्धतीने आणि साधे आणि सोपे बनवून दाखवणार. तुम्ही हमखास करणार आणि खाणार. आणि ते नागली फार थंड असते. आपण कधी कधी उन्हाळ्यामध्ये नागलीची भाकर खातो, बाजरीची भाकर खायची नाही, नागलीची खायची थंड असते, ज्वारीची खायची आणि ज्वारीची खिचडी पण मी तुम्हाला दाखवणार आहे करून. पण आता म्हटलं आता हे नागलीचे हो गरम पाण्यात भिजत टाकावं लागते 2-2.5 तास. तर हे त्याच्याकरता मी म्हटलं मुलींना आज बापूंना थंड राहण्यासाठी, थंड डोकं राहण्यासाठी मी कधी कधी चिडते तर म्हटलं माझ्या मुली नको चिडायला म्हणून मी थंड दिमाग राहण्यासाठी नाचणीचे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीचे मी लाडू बनवून दाखवणार आहे. एकदम सोपे आणि चविष्ट, सगळं सामान अवेलेबल आपल्या घरामध्ये. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य पण मी सांगते. तर चला मग मी काय काय साहित्य लागते ते तुम्हाला दाखवते. तर आज मम्मी छान असे लाडू बनवणार आहे नागलीच्या पिठापासून. तर ते शुगर साठी, जेवढे हाडांचा वगैरे प्रॉब्लेम असेल किंवा शुगर साठी खूप छान आहे, उपयुक्त. मला माहितीये नागली कधी पण चांगलीच असते. सध्या मम्मी म्हणे थोडस आता खाणं असं काही सगळं संपलंय, लाडू किंवा काहीतरी मम्मीला खायला म्हटलं हे करूया आपण. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल ते सांगते. आणि आज मेन म्हणजे मी कामावर जाणार आहे. 5 दिवस झाले पण आज मी जाणार आहे कामावर. 2-3 दिवस जाईल, परत अक्षय तृतीया येईल, परत घरी बसेल रविवारी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी नागलीचं पीठ, अर्धी वाटी रवा, किसलेलं बारीक खोबरं, आपल्या या टरबुजाच्या बिया आणि या कसल्या दिशा बिया या आपल्या मगज, हे मगज बी आहे. आणि आपलं हे नसतात का किसलेले ड्रायफ्रूट, बदाम, बदाम नाही काय म्हणतात दिशाला, सगळे ड्रायफ्रुट्स आहे आपले मिक्स का, मिक्स. हो बरं मिक्स ते ड्रायफ्रूट, पिस्ता वगैरे सगळं. पिस्ता म्हणतात, पिस्ताचे ड्रायफ्रूट चिप्स केलेले आणि गायचं तूप आहे आणि एवढा गुळ आहे. आणि त्याच्यासाठी लागणार आपल्याला दूध आहे. दुधामध्ये आपल्याला ते पीठ मळायचंय आणि नंतर वेलची पावडर, सेंट म्हणजे चांगला सुगंध येण्यासाठी आपल्याला वेलची पावडर टाकायची. तर सगळं सामान आपल्या घरात अवेलेबल असतं. तर आता पहिल्यांदा आपण हे नाचणीचं पीठ घेऊ. नाचणी म्हणजेच नागली. कोणाकोणाला नागली समजत नाही तर नाचणी बोलतात, नाचणी समजतात. नागली आपल्या मराठी माणसांना नागली समजतच असते. तर चला मग आपण हे पीठ मळायला घेऊ. तुम्हाला दाखवते कसं कसं घ्यायचं, कसं मळायचं. आणि काशाची ताट घेतलेली आणि ही ताट माझ्या आईने तिला दिलेली होती. तिच्या संसारात होती पण ती जायच्या वेळेस ती मला म्हटली माझे भांडी तुझ्याकडे राहते ताई. माझं नाव ताईच आहे पण माझ्या नवऱ्याने नाव माझं रेखा ठेवलेलं आहे. पण माझी आई मला ताईच म्हणायची, लहान होती खूप लाडाची. तर माझ्या आईकडनं हे फुटलेलं होतं तरी पण मी घेतलं. काशाचं ताट आहे, माझ्या आईने माझ्यासाठी दिलंय. जेव्हा मी ताट घेते मला माझ्या आईची आठवण येते. 1 वाटी नागलीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे बारीक. मग तेल टाकायचंय याला, मग असं एकदम मस्तपैकी सगळं मळून घ्यायचंय तूप टाकून. बघू का तूप, 3 चम्मच तूप घेतलेलं आहे. आता आपल्याला हे तूप त्यात टाकायचंय आणि मस्तपैकी गाईचं तूप घेतलेलं आहे. मस्त हे मळून घ्यायचंय आपल्याला. इतके छान लागतं हे लाडू आणि पौष्टिक आहे आणि काही जास्त याचे मेहनतीचे पण नाही. बसल्या बसल्या आपण करू शकतो याला रिकाम्या वेळेमध्ये. आता मी 3-4 दिवसापासून घरी आहे ना, तर सगळं घरातलं आवर सावर, कपाटा आवर, सगळं मला झोपच येत नाही. रात्री 2 वाजेपासून 3 वाजेपासून जागी असते, कामच करत राहते. मला आज मी जाणार आहे कामावर, काही करमत नाही घरात. तर मस्तपैकी दुधात मी मळून घेतलं हे पीठ. आपल्याला आता मस्त तूप टाकून, तूप लावून आपल्या सगळ्याच्या भाकरी तयार करून घ्यायच्या. मम्मी मला तू असं करून दे म्हणते, मम्मी दाखवते. आता याला 10 मिनिटासाठी थोडं भिजू द्यायचं. रेस्ट. आपल्याला याचा वापर दुधामध्येच करायचा आहे, पाण्याचा वापर नाही करायचा आहे. छान मम्मीने असं मस्त मळलेलं आहे. 10 मिनिटासाठी आपण ते ठेवून देऊ. त्याच्यावर मी झाकण ठेवते आणि मग 10 मिनिटात दाखवते. मस्तपैकी पीठ मळून झालंय, एकदम मऊ झालंय. आपण 10 मिनिटासाठी त्याला ठेवलं होतं. तर बघा आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या
असं मस्तपैकी भाकरी करून घ्यायची. नागलीची तर साधी आणि सोपी एकदम इझी आहे आणि खायला पण छान आहे खायला पौष्टिक आहे, शिवाय आणि थंड आहे. थंड. तर बघा अशा मस्तपैकी झाल्या या. आणि याला काही पीठ टाकून मळायचं नाही काहीच नाही. आपले थोडंसं तूप लावलं तरी चालेल याला. थोडस चिटकायला नको ना मम्मी. हा. तर मम्मी बघा तुम्ही अशा प्रकारे लाटायचं आहे. हळू मम्मी, तुटायला नको. तर एकीकडे मी तवा ठेवलेला आहे. आता जशा मम्मी लाटत तशा ह्या आपल्या चारी आपल्याला लाटून घ्यायच्या आहे. तर याला तूप लावायचं थोडं. हा, हे करून घ्यायचं म्हणजे याची जेणेकरून मस्त थोडंसं तूप मुरलं पाहिजे याच्यामध्ये. हा. बस. ते बोटाने केलं असतं पण चटका लागेल ना बोटाला, हो. त्याच्यामुळे नाही केलं मी. मस्त लुसलुशीत असं तूप लावून घ्यायचं आपल्याला. मग हे बघ कसं हे बघा मम्मी छान एकी साईडनी व्यवस्थित भाकर भाजून घेतीये आणि ते धूर येतो ना, आणि एक साईड आहे ना भाजल्या गेली का मग पलटवायची. आणि आपल्याला तूपच लावायचे, तेलाचा वापर नाही करायचा आहे. साजूक तूप प्रकारची आपल्याला नागलीची भाकर करून घ्यायची. त्याचा कलर बघा तुम्ही कसा मस्त असा चॉकलेटी असा ब्राऊन दिसतोय. आता हे एक उरलंय, एक मम्मी 4 होतील आपल्या, एक गॅसवर होतीये. भाकरी झालेल्या आहे, मस्त 3 भाकरी झाल्या आपल्या. आता ही एक शेवटची गॅसवर होते. थंड व्यवस्थित होऊ द्यायचे आपल्याला आणि नंतर आपल्याला बारीक कुस्करून दळायचं. आता जे भाकरी ना, आता मी थोडंसं फॅन खाली ठेवते म्हणजे जेणेकरून पटकन गार व्हायला. कारण की आता हे आपल्याला पुन्हा गार होईल मिक्सरमध्ये दळून घ्यायचं. आता फॅन खाली ठेवते आणि मग 5 मिनिटांनी परत दाखवते तुम्हाला. झालेल्या भाकरी आता हे असे तुकडे करून घ्यायचे याचे. आता हे आपल्याला मिक्सरमधून काढायचे. त्याचा पूर्ण चुरा करून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये बारीक असं होईल. हे सगळं मी 2 टप्प्याने दळून घेते. मम्मी ना थोडी बाहेर गेली आरकेवर, मम्मीला काम होतं. म्हटलं जा तू, येईलच अर्धा तासाने येईल, तोपर्यंत आपलं चालू राहील. आणि खूप इझी आहे. फक्त ह्या लाटायचे थोडेच आपले तेवढेच कष्ट आहे फक्त, नाही तर खूप झटपट असे हे लाडू होतात नागलीचे. तुम्हाला माहिती असेल नागलीच्या हे पण मिळतात आपलं नानकटे, ती पण खूप छान लागते. चला आपण आता लाडू करू. चला आता हे बारीक झालं, इथे मिक्सरचं भांडं आहे, तर आता हे मी दळून घेते आणि दाखवते. बघा छान दळून झालेलं आहे, हे मस्त बारीक झाले. तर आता ते पण मी दळून घेते. एकदम प्रॉपर झालं, जास्त जाड नाही बारीक नाही. आता मी हे पण दळून घेते. आता मी इकडे कढाई ठेवलेली आहे, त्याच्यात आता तूप टाकते. हे आपलं साजूक तूप आहे. आता याच्यात आपल्याला ह्या मगज बी आहे ना, त्या भाजायच्या आहे, त्या टाकल्या. छान हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या. आता ह्या बिया टाकून घ्यायच्या आपल्याला थोड्याशा. हे एकत्रच भाजायचं आपल्याला. खोबरं का नंतर टाकायचं आहे, कारण की खोबरं लगेच जळून जातं, म्हणून आपल्याला थोडं आता 5 मिनिटांनी टाकायचं. आता हे ड्रायफ्रूट्स जे पिस्त्याचे काप आहे ते पण टाकून घेते थोडे, आणि आता खोबरं टाकून घेते. साधारण 1 वाटी घेतली मी छोटी. हे सगळं आपल्याला एकत्र भाजायचं आहे. खोबरं जर तुम्हाला हे नको असेल, आपलं नॉर्मल खोबरं असतं तेही तुम्ही टाकू शकतात,
छान असं बारीक कापून किसून तेही छान दिसतं. जेव्हा दाताखाली येतं किंवा लाडू करतो तेव्हा वळतो तेव्हा ते छान दिसतं. पण मग मी हेच घेतलंय. तुम्हाला माहिती आहे लाडू कधी पण आपल्या शरीरासाठी उन्हाळ्यामध्ये हे खाल्ले जातात नागलीचे. म्हणून म्हटलं चला छान आता हे मी काढून घेतलं. हे आता जे आपण दळलेलं ना किंवा भाकरीचं आपल्याला हे पण 2-3 मिनिटासाठी भाजायचं आहे. मला एका हाताने नाही होते टाकणं. आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तूप टाकले मी 1 चम्मच. हवं असेल तर परत थोडं लागले तर टाकेल. छान 2-3 मिनिटं भाजून घ्यायचंय. नॉर्मल थोडं तूप टाकते, थोडंसं जास्त नाही. थोडं तुपात भाजलं ना तर छान खमंग होतील आणि खूप घरात असा छान असा सुंदर सुगंध दरवळला आहे तुपाचा. आजची खूप छान अशी लाडूंची रेसिपी आपल्या. हे सगळं भाजून घेते व्यवस्थित. आता 2 मिनिटं झाले, काढून घेते मी आता. हे काही आपण जेव्हा भाकरी काय चांगले तेव्हा भाजून झालेले आहे. उगाच करपस वास नको यायला. मी काढून घेते, स्वच्छ करून घेतली. आता 1 चमचा गूळ, तूप आणि आपल्याला गूळ आता पाक करून घ्यायचा आहे. कढई चांगलीच गरम झाली आहे. ओके. आणि हे बघा, हे जे मी भाजून ठेवलं हे, तर आता याच्यात मी गूळ टाकते. त्याचा छान पाक तयार करून घेऊ. छान पाक तयार करून घेते, मग दाखवते तुम्हाला. खूपचा हे बघा, आपला गुळाचा जो पाक आहे ना तो खूप छान असं झालेला आहे तयार. आहे बघा, आणि कलर पण किती छान आलेला आहे. तरी बघा, गॅस बंद करते आता. साई, अरे बघा, आता गॅस बंद करून टाकते. आपल्याला लगेच करायला घ्यायची. एकदम प्रॉपर मस्त पाक झालेला आहे. हे छान पीठ पण झाले तयार. हे पण गरमच आहे अजून. तर आता याच्यात आपल्याला वेलची पूड टाकून घ्यायची आहे. एक चम्मच टाकायची. घेतलं जो पाक आहे ना तो आता याच्यात टाकून घेते मी. तर बघा, मी गूळ टाकलेला आहे. खूप गरम आहे गूळ. त्याचा पाक टाकून घेतला. आता ह्या गरम याच्यातच आपल्याला पटकन करावं लागेल. परत गार जर गूळ झाला ना आपले लाडू उघळणार नाही. बघा, छान असे लाडू वळून घ्यायचे. मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. जोपर्यंत पाक गरम आहे, म्हणजे हे साहित्य आपलं जे आहे मिश्रण सगळं गरम आहे, तोपर्यंत करून घ्यायचे. असे मस्त एका साईडचे असे छान लाडू मी करून घेते. साईला वाटलं चॉकलेटचे, म्हटलं हो चॉकलेटचे. आता हे मी सर्व लाडू करून घेते. म्हणजे चॉकलेटचे नाही का? नागलीचे. म्हणजे लहान मुलांना फसवतात. तर बघा, छान मस्त नागलीपासून सुंदर असे लाडू तयार केलेले आहे. बघा किती छान झालेलं आहे. तुम्हाला वाटलं असं मी एक नॉर्मल काही थोडीशी घेतली, टेस्ट खूप सुंदर झालेला आहे. तर मी तोडून दाखवते. आहा, हे बघा किती छान दिसतोय. आता मला खायला ना थोडंसं गोड आहे ना, तर टॉन्सिलचा प्रॉब्लेम, मम्मी पण नाही, तरी मी एक घास खाते.
मस्त झालेलं आहे बघा, छान. मी खाल्ला अर्धा, साईने अर्धा खाल्ला. मम्मी बाहेर गेलेली आहे खूप छान आत्यावर. झाले. हा. तर मम्मी आली नाही अजून. साईला पण आवडले. आता मम्मी आली का ही मम्मीसाठीच केलेली आहे. गोड तर खात नाही, मम्मीही जास्त खात नाही. गुळाची केले म्हणून काही टेन्शन नाहीये. तर साधारण 16-17 झाले. खूप छान झाले. एकदम सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिक पण आहे. शिवाय आणि उन्हाळ्याची तुम्हाला माहिती नागली थंड असते, तर ती खाल्लेली चांगलीच कधी पण. तर आजची रेसिपी सुंदर अशी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.